पडले. तुम्हाला वाटतं कलियुग आहे त्याला काय होतंय? काय होत नाही. पाप कराच, पण काळ कुणाला सोडित नाही हे ध्यानात ठेवा. आणि आज सगळ्या जगात बलवान कोण आहे? काळ. आणि आज लोक सगळे काळाच्या विरोधात वागतात. 90,000 पेमेंट आहे, 4 रविवार सुट्ट्या आहे. काय गरीबाच्या 30 खायची गरज आहे? याचे 20 खाय, त्याचे 30 खाय. इडी पोरं पहिला कर गाव बिघडून दे आणि रिटायर झाल्यावर कुत्रीचा मुगा घेते. तर तुला सांगितलं कोणी? काय काय खरं कोणताच बरं सोयचं आहे? कोणत्या सर्व्हिसवाल्याचं पोरगं बापाची इस्टेट सांभाळायच्या लायकीच आहे? बोटवर कर बरं. तुम्ही डोकं खायचं. तुम्ही जर काळाच्या विरोधात धना गरीबाचे 20 खाय 30 खाय आणि रिटायर झाल्या वृद्धाश्रमात पेन्शन घेऊन तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन पहा, सगळे क्लास होते 20-30 खाणार. ते आपल्याला ओळख करून देतात. मी अभियंता होतो, मी विस्तार अधिकारी होतो. त्याला नाही वाटत सांगा ना एवढा विस्तार झाला काय. मग त्याला विचारलं आता काय? आता काय एक मुलगा इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला, एक मुलगी कॉलेजला गेली आलीच मोकळा. पहिली बायको मेली म्हणून दुसरी गेली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला तर आला आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या. म्हणजे इकडे वाट. अरे काळ महाराज आतापर्यंत तुकोबर आहे कुणालाच धन्य म्हणले नाही, पण काळाला धन्य म्हणले. याचा का अभ्यास करायला? कारण ज्या दगडावर भजन करीत होते तो दगड बोलत होता. तुम्ही अभ्यास करा. कागद बुडाला नाही, तो कागद ब्रह्मशब्द सांगा. तुम्ही अभ्यास करा. गाथा म्हणजे 5वा वेद आहे, पण तो पाण्यात बुडाला नाही बुडाला गाथा. पण तुकोबरायांनी गाथ्याला धन्य नाही दिले. छळ करायला तुम्हाला उत्तर सांगा. काळ बदलतो. सगळ्यात जास्त विरोध करणारा पठ्ठ्या तुकोबरायाच्या आरतीचा लेखक झाला. तुम्ही बाकीचं काय अभ्यास करा. सगळ्यात मोठा तुकोबरायाचा छळ ज्याला केला त्याचं म्हणणं आहे तुकाराम महाराज ब्रह्म एक आहे. तुम्ही कोण आहे? 4 धागे 2 JCB 3 बार म्हणजे तू शेठ समजतो. 100 रुपयाची पियाला म्हणजे गावाचा बाप आहे. आणि हे गावांमध्ये तुम्हाला ते श्रीमंत माणसं दिसतात, यांची कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांच्याकडे काय घाल? यांचा टॅक्री बँकेने नेला ते म्हणजे पाहुण्याचं नांगर. पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो, जे का मुतारी नांगर चाल. यांच्याकडे काय? हे कडे कपडे घालून बोलणं त्याच्या डाव्याला त्याच्या मोठीला हिंडलं. काय करतो? सकाळी उठल्यापासून डावा बाळात पण बारसं हिंड. 80% ग्रामपंचायत सदस्यांना जर ग्रामसेवकने इंग्रजी शिवी दिली तर ते वन्स मोर म्हणतील अशी स्थिती आहे. काय कळत नाही का? ही फक्त कडक कपडे घालतात, पांढरे केस सकाळी करीतात, मिशा काढतात, भारीतला ब्रँड देतात आणि बायकोला घोडा लागतात. काय करतो? स्वतःला शांत समजायचं. पण ध्यानात ठेवा, परत वाक्य सांगतो, पहिला मुद्दा संपवतो. सगळ्यांना दाबा काळाला बघू शकत नाही. एकच वाक्य आहे. भारताचा सम्राट तो काय बंद पडेल डेअरीचा चेअरमन नव्हता का? बुडालेल्या पतसंस्थेचा व्हाईस चेअरमन नव्हता. 80,000 बायका ज्याला होत्या तो तर मेला, पण भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला. धृतराष्ट्र का? धृतराष्ट्र आंधळा नव्हता. हे पोथ्या वाचणारी भावना आहे. धृतराष्ट्र आंधळा नव्हता, आंधळ्यातला आंधळा होता. आता आपण खरे आंधळे आहेत. बसलेल्या कोणत्या माणसाला माहित नाही पाप करणं पाप आहे. दणका चालला पाप करणं. दुसऱ्याचे भोंगे बांधून 40-40 वर्ष तुमचे दुसऱ्याचे झेंडे घेऊन बोंबलत गेले, अजून तुम्ही संविधान पाठ केलं नाही. तू कार्यकर्ता होऊन काय वांग मिळालं का? तुला काय मिळालं का? तू काय मिळालं? ज्यांच्यासाठी भोंगे बांधले त्यांनी असं कमावले का डाव्याला पेटवलं तर श्रद्धापर्यंत दूर निघल. आणि तू एका समोशावाली वेळभर सभेला हिंडतो म्हणजे तू नालायक किती? आणि एकच समोसा खाला तर 3 चड्ड्या खराब झाल्या तर कमावलं काय? मारताना माणसाचं जातं काय? 5 मिनिट
तुम्ही मला उत्तर देणारे शरीर. माणूस मेला मेला, रडतात माणसं शरीरात. पेटवलं ते प्रेत आहे, जाळलं ते प्रेत आहे. तसं पेटत नव्हतं, टायर वापरला प्रेत आहे, मीठ वापरलं प्रेत आहे. मग शरीर जातच नाही हे पहिले ध्यानात. ही दहाव्याची प्रवचनं करणारी नीट आहे. यांनी पार नदीवर एवढी लोक कोण